आजच्या भागामध्ये जे काही घडलंय मला तर अक्षरशः राग अनावर झालाय. ही मालतीबाई काय बोलून गेलीये तुम्हाला माहितीये? तिने थेट आपल्या कामगारांना आपल्या माणसांना लायकी नाहीये म्हणून हिणवलंय. अरे देवा, हे सगळं ऐकून इंद्रलाही काय करावं हे कळेनासं झालंय. फॅक्टरीत रतनचा हात मशीनमध्ये अडकला आणि घरी येऊन ही मालती राणीला अपशकुनी म्हणतीये. थांबा, इथेच मोठा ट्विस्ट आहे. मालतीचा राग राणीवर नाहीये, तिचा राग कामगारांवर आणि त्यांच्या जातीवर आहे. कामगारांची लायकी नाहीये मशीनजवळ उभं राहायची असं ती इंद्रला सुनावतीये. इंद्र कितीही समजवण्याचा प्रयत्न करो, पण माईसाहेब ऐकायला तयार नाहीत. आबांनी डोक्यावर बसवलं होतं कामगारांना, तू पण तेच करतोयस असा थेट आरोप तिने आपल्याच मुलावर केलाय. काय चाललंय या घरात? पण मग झाली एंट्री आपल्या राणीची, जिने माईसाहेबांची बोलती बंद केली. राणी मालतीला बाहेर घेऊन गेली आणि काय बोलली माहितीये? हा तुमचा बंगला, या तुमच्या गाड्या, हे सगळं कामगारांमुळे आहे मालतीबाई. अरे वा, राणीने जोरदार सिक्सर मारला. पण या सगळ्या भांडणामध्ये इंद्राचा एक संवाद चीड आणणारा होता. तो राणीला म्हणाला, तू फॅक्टरीत आलीस म्हणूनच हे सगळं झालं. विश्वास बसतोय? ज्या माणसाने कामगारांची बाजू घेतली तोच आता राणीला दोष देतोय. फक्त मित्राच्या नात्याने हात पकडला, प्रेमाने नाही. आणि आता फॅक्टरीत काय झालंय? तिकडे जोगाच्या भडकावणीमुळे सगळ्या कामगारांनी काम बंद करायचा निर्णय घेतलाय. थांबा, ही तर सुरुवात आहे. माझा एक कॉन्ट्रोवर्शियल अंदाज आहे. हे काम बंद फक्त मशिनीमुळे नाहीये. मालतीबाईंनी कामगारांना हिणवलं हेच खरं कारण आहे. पण ते आता नवीन मशिनीचं निमित्त करतायत. पुढच्या भागात काय होणार? कामगार तर काम करणार नाहीत. इंद्र कामगारांवर चिडणार नाही, तो माई साहेबांवर नक्कीच वैतागणार. आणि मग इंद्र नवीन मशिनीचा प्रस्ताव लगेच मान्य करेल. कारण कामगारांना कामावर परत आणण्यासाठी त्याला काहीतरी मोठं पाऊल उचलावंच लागेल. आणि माई साहेबांच्या विरोधात जाऊन तो हे करणार. पण मला एक सांगा, मालतीबाईंनी कामगारांना लायकी नसलेला आणि राणीला अपशकुनी म्हणणं हे योग्य होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.